1948 दरम्यान आमचा पक्ष निर्माण झाला स्थापन झाला असला तर पुढं वाटचाल करत असताना अनेक राजकीय घडामोडी घडत गेल्या. शेतकरी कामगार पक्षातून केशवराव जेथे बाजूला गेले, पुढं काही क्रांतिसिंह नाना पाटील बाजूला गेले, त्यांनी कम्युनिस्ट पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर हे सगळे घडत असताना मध्येच एक महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये वेगळं राजकीय आणि सामाजिक म्हणजे एक पायरी अशी आली की महाराष्ट्रात त्यावेळेला आपला महाराष्ट्राचा महाराष्ट्र नव्हता, मुंबईच येत होता. त्यामध्ये गुजरात आणि मुंबई असा मिळून तो होता. त्यामध्ये विदर्भ आणि मराठवाडा हा आपल्यात नव्हता. विदर्भ मध्य प्रदेश नव्हता, मराठवाडा हैदराबाद जोडलेला होता. तर संपूर्ण संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती भाषावार प्रांताची मागणी ज्यावेळेला व्हायला लागली ते काँग्रेसनं त्यांच्या अधिवेशनामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भाषावार प्रांतरचनेला मान्यता दिली होती. आम्हाला भाषावार प्रांतरचना करायचं आहे म्हणून त्यांनी जाहीर ते सांगितलं होतं. पण स्वातंत्र्यानंतर त्यांनी ते दुर्लक्ष केलं त्याकडं आणि दुर्लक्ष केल्यानंतर मराठी भाषकांचे कोंडमारा होतो आहे असं लक्षात आलं. महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी आंदोलन सुरू झालं. मोठा लढा सुरू झाला यामध्ये. आणि या लढ्याच्या वेळेला सगळे विरोधी पक्ष जे होते, कम्युनिस्ट पक्ष होता, त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष होता, समाजवादी पक्ष होता, त्यावेळेला रिपब्लिकन पक्ष होता, आंबेडकरांना मानणारा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा असे पक्ष होते आणि काही लोक वेगळे म्हणजे काँग्रेसला मानत नव्हते. पण अगदी जनसंघ त्यावेळेला होता. जनसंघही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सहभागी होता. एका बाजूला काँग्रेस, त्याच्या विरुद्ध बाकीचे सगळे. काँग्रेसच्या लोकांमधलं त्यांना संयुक्त महाराष्ट्राची मागणी योग्य असं वाटत होते, ते सायलेंट होते. पक्षाच्या भूमिका जरी विरुद्ध आपण काम करायचं नाही असं त्याला संयुक्त महाराष्ट्र होता. म्हणजे जे आपल्या पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठी भाषिक जे आमदार होते ते सायलेंटली होते. त्याला मान्य नव्हतं काँग्रेसची भूमिका. त्यावेळेला अगदी यशवंतराव तुम्हाला शुभ समर्थन होतं त्यांचं. आणि यशवंतराव चव्हाण उघडपणे नेहरूंच्या भूमिका मला जास्त मान्य आहे म्हणून सांगितलं होतं. संयुक्त महाराष्ट्रापेक्षा नेहरूंची भूमिका जास्त मला मान्य आहे असे यशवंतराव उघडपणे भूमिका घेतली होती. त्यामुळं संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला मुळात मुंबई हा एक मोठा प्रश्न होता. मुंबई महाराष्ट्रात राहायची का गुजरातला जोडायची? गुजराती लोकांचं म्हणणं होतं मुंबई आम्हाला मिळाली पाहिजे. त्यांचं ते म्हणणं संयुक्त सगळ्यांचं ते म्हणणं होतं. काँग्रेसला ते त्या मोरारजी देसाईच्या ह्याला त्यांचा जवळजवळ पाठिंबा असल्यासारखा होता ना. त्यामुळं अनेक प्रयोग झाले. मुंबई केंद्रशासित ठेवायचा प्रयोग झाला, मुंबई शिवाय संयुक्त महाराष्ट्राचा प्रयत्न झाले. पण हे सगळे प्रयत्न या सगळ्या मंडळींनी हाणून पाडले. खूप मोठं आंदोलन झालं. 105 लोकांचं हुतात्मा झालं. त्यानंतर अगदी 57च्या निवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेसला पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठा फटका खूप मोठा बसला. गुजरातमधल्या आमदारांच्यामुळं यशवंतराव चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले. नाहीतर केवळ महाराष्ट्रात येतं त्याच वेळेला यशवंतराव चव्हाण पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नसते. त्यामुळं पुन्हा ज्यावेळेला 58च्या दरम्यान पंडित नेहरूंना प्रतापगडावर आणून शिवाजी महाराजच्या पुतळ्याचं अनावरण त्यांच्या हस्ते करायचं असा एक घाट मध्यंतरी घातलेला होता. तो घाट बरोबर त्यांनी केला होता. त्यावेळेला जी इमेज झाली होती त्याचं डॅमेज कंट्रोलसाठी तो प्रयोग होता की पंतप्रधानांच्या नेहरूंच्या हस्ते शिवाजी महाराजांचं उद्घाटन पुतळ्यात करायचं म्हणून अनावरण. संयुक्त महाराष्ट्राच्या नेत्यांनी ठरवतो की त्याला आपण विरोध करायचा. पण एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता, बरोबर, त्यांच्या पुतळ्याचं अनावरण होत असताना विरोधक त्याला विरोध करतायत. म्हणजे शिवाजी महाराजांचा विरोध होतोय चित्र दिसायला नको असे चित्र काँग्रेसवाले तयार करणारच. म्हणजे यामध्ये काही शंका नव्हती. बरोबर. पण मग आम्हाला तर करायचंच नव्हतं. बरोबर. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातल्या लोकांना शिवाजी महाराजांच्या विचारांना आणि त्यांना तो विरोध करायचाच नव्हता. त्यांचा विरोध होता नेहरू संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधात भूमिका घेत आहेत आणि ते देशाचे पंतप्रधान आहेत. देशाच्या पंतप्रधानांची भूमिका संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला किंवा निर्मितीला पोषण विरोधात आहे म्हणून त्यांना काळजी देशात टाकावी ही भूमिका होती. पण ठिकाण मात्र आणि म्हणून मग संयुक्त महाराष्ट्राच्या सगळ्या त्या नेतेमंडळीने असा विरोध केला
की प्रत्यक्ष प्रतापगडावर आपण काही करायचं नाही. बरोबर. पण नेहरू ज्या वाटेनं जाणार आहे हां. त्या वाटेवर आपण त्यांना काळी निशाणं दाखवून आपला निषेध व्यक्त निषेध करायचा व्यक्त असं. आणि मग त्यामुळं पाचगणीपासून वाई पाचगणीपासून ते महाबळेश्वरच्या घाट उतरेपर्यंतचा जो सगळा रस्ता होता की ज्या वाटेनं नेहरू पुण्यातून ह्यानं जाणार होते जावळीचं खोर, त्याचा खोरा, त्या सगळ्या वाटेच्या दुतर्फा माणसांचा जनसागर काळी निशाणं घेऊन होता. आणि त्यांनी दिलेल्या घोषणा, त्याने केलेला ते जल्लोष, नेहरूंचा निषेध हा नेहरूंनी त्या पत्रिकेत पाहिलेला होता. त्यामुळेच त्यांना ते 1960ला 105 हुतात्म्याचा हुतात्म्य, काळी निशाणं, 57चं निवडणूक, या सगळ्या पार्श्वभूमीवर पुन्हा 62 निवडणूक जिंकायची असेल तर ह्या वातावरणामध्ये काँग्रेस इथं निवडून येऊ शकणार नाही हे पटल्यानंतरच पुन्हा संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झालेली आहे. त्यातही पुन्हा बेळगाव कारवार बाजूला पडला. तो लढा आजही तसाच प्रश्न भिजत पडलेला आहे. आणि यामुळं संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला. त्याचं श्रेय आता श्रेयवाद आपण बघतोय आज अनेक ठिकाणी श्रेय करून घेतं. त्याचा ज्याने संयुक्त महाराष्ट्राला विरोध केला तेच संयुक्त महाराष्ट्राने मंगल कलश घेऊन येणारे झालेले आहे, हात पावन झालेले आपण पाहिले.